नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अवर चॅनल पगारिया अकॅडमी. आय होप कालचा जो व्हिडिओ आहे क्लासिफिकेशन ऑफ पिरियडिक टेबल सगळ्यांनी बघितलेला असेल आणि डोबेरायनर ट्रेड्स, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स आणि आफ्टर दॅट मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. हे पॉइंट्स जे आहे हे पॉइंट सगळ्यांच्या लक्षात आलेले असतील. आपण जनरली मेंडेलिव्हजच्या डिमेरिट्स पर्यंत एंड केलं होतं. आता नवीन जो पिरियडिक टेबल आहे तर तो पिरियडिक टेबल आहे मॉडर्न पिरियडिक टेबल. ओके, आता मॉडर्न पिरियडिक टेबल हे खूप मोठं रिव्होल्युशन जनरली होतं, कारण की आता ह्या ठिकाणी जी डेफिनेशन आहे तर ती डेफिनेशन टोटली चेंज होणार होती. आय होप आजचा व्हिडिओ, कालचा व्हिडिओ सगळ्यांनी बघितला असेल आणि आज पण सगळे व्हिडिओ बघणार. व्हिडिओ पूर्ण एंड पर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे तर तो टोटली कळेल. मस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर्स जे आहेत तर ते हे आहे केमिस्ट्रीचं. तर चला सुरू करूया चॅप्टर आपला, क्लासिफिकेशन ऑफ elements or periodic classification of elements. From that first point is modern periodic table. आता आज आपण फक्त मॉडर्न पिरियडिक टेबल घेऊ आणि उद्या कॅरेक्टरिस्टिक्स, उद्या कॅरेक्टरिस्टिक्स होऊन जनरली फिनिश होऊन जाईल. प्लीज जे पण व्हिडिओ बघत आहात त्यांना जर व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके, की व्हिडिओ समजतोय की नाही समजत आहे. ओके, म्हणजे मला कळेल. आणि हो, प्लीज शेअर द व्हिडिओ टू युअर फ्रेंड्स. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये सगळ्यात फर्स्ट, आता मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे तर तो कोणी मांडला आपल्या समोर किंवा कोणी रिप्रेझेंट केला. मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे तर तो रिप्रेझेंट केलेला आहे हेनरी मोस्ले ह्या सायंटिस्टने. त्याच्यानंतर त्यांच्यानुसार ज्या प्रॉपर्टीज आहे किंवा जी डेफिनेशन आहे किंवा जी लॉ आहे जो आपण मेंडेलिव्हज मध्ये बघितला होता. मेंडेलिव्हज मध्ये आपण काय बघितलं होतं? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर द पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. पण आता हेनरी मोस्ले या सायंटिस्टने टोटली कन्सेप्ट जो आहे तर तो चेंज करून दिला. Properties of elements are a periodic functions of their atomic number. एलिमेंट्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहे तर त्या प्रॉपर्टीज आता कोणाशी रिलेटेड आहे? ॲटॉमिक नंबरशी. ओके, कारण की बघा ॲटॉमिक नंबर तुम्हाला जो आहे हा ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? ॲटॉमिक नंबर मीन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, राईट? आणि इलेक्ट्रॉन्स जे आहे इच अँड एव्हरी एलिमेंट्स मध्ये इलेक्ट्रॉन्स जनरली चेंज असतात. तर त्यांच्यामध्ये जे ड्रॉबॅक्स मेंडेलिव्हजचे होते ते सगळे ड्रॉबॅक, सगळे नाही, ऍटलिस्ट जनरली 3 ड्रॉबॅक आपण मेंडेलिव्हजचे बघितले होते. 2 ड्रॉबॅक ओव्हरकम होऊन गेले. पहिला जो ड्रॉबॅक होता तर तो होता आपला आयसोटोपचा. आयसोटोप मीन्स व्हॉट? विच हॅव्हिंग द सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. म्हणजे मास नंबर वाले जे एलिमेंट्स होते त्यांना प्लेस कुठं करायचं? हा जो ड्रॉबॅक होता तर हा ड्रॉबॅक का होऊन गेला? ओव्हरकम. का? कारण की वी प्लेस द एलिमेंट अकॉर्डिंग टू ॲटॉमिक नंबर. आता हा पण लक्षात ठेवायचा, ॲटॉमिक नंबर मीन्स इलेक्ट्रॉन्स विच इज revolve around the nucleus. आता हे सगळ्यांमध्ये कसे असणार आहे? चेंज, सेम तर राहणार नाही. ओके, आणि डिफरंट पण नाही राहणार. इलेक्ट्रॉन्सचे नंबर कॉन्स्टंट असणार आहे. आणि दुसरा जो ड्रॉबॅक आपण बघितला होता दॅट इज ॲम्बिगिटी. ॲम्बिगिटी मीन्स अस्पष्टता होती की जे 2 ॲटॉमिक मास नंबरचे एलिमेंट होते, सेम ॲटॉमिक मास नंबरचे एलिमेंट, त्यांना प्लेस कुठं करायचं. तर हे जे कन्फ्युजन होतं, आता हे कन्फ्युजन का होऊन गेलं? टोटली अवॉइड. कारण की पिरियडिक टेबल कशावरती बेस आहे? टोटली ॲटॉमिक नंबरवरती. तर हे जे 2 ड्रॉबॅक होते मेंडेलिव्हजचे, हे दोघं ड्रॉबॅक काय झाले या ठिकाणी? जनरली ओव्हरकम जे आहे तर ते ओव्हरकम या ठिकाणी झालेले आहे. याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तर तो टॉपिक आहे स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. आता मॉडर्न पिरियडिक टेबलचं जे स्ट्रक्चर आहे तर ते स्ट्रक्चर आपल्याला जनरली डीपली बघायचं आहे.
आता स्ट्रक्चर मध्ये सगळ्यात फर्स्ट पॉइंट घ्या बघा, स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. याच्यावरती जो मोस्टली क्वेश्चन असतो तर तो क्वेश्चन असतो 4 मार्काचा. जो लास्ट क्वेश्चन असतो तुमचा तर तो प्रश्न याच्यावरती असतो, राईट द स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल ऑर एक्सप्लेन इन अ ब्रीफ मॉडर्न पिरियडिक टेबल. तर बघा रायटिंग करताना 4 पॉइंट आहे, म्हणजे तुम्हाला मस्ट कम्प्लीट 8 पॉइंट्स तर त्या ठिकाणी राईट करायचेच आहे. तर तुम्हाला हे स्ट्रक्चर जेव्हा पण मी लिहून देईल किंवा जनरली शॉर्ट मध्ये जे पण लिहेल तर कमीत कमी 10 पॉइंट्स तरी तुम्हाला करावे लागतील. जर तुम्ही 10 पॉइंट्स प्रॉपरली केले तर तुम्हाला हा क्वेश्चन जो आहे तर तो प्रॉपर करता येईल. ओके, मग सगळ्यात फर्स्ट जो पॉइंट आहे तर तो पॉइंट आहे in the modern periodic table there are groups and periods. सगळ्यात फर्स्ट पॉइंट की मॉडर्न पिरियडिक टेबल जनरली जेव्हा मांडला गेला तर त्या ठिकाणी काय प्रिपेअर करण्यात आले, ग्रुप्स अँड पिरियड्स. ओके, मग आता ग्रुप्स कोणाला म्हणणार, ग्रुप्स आर कॉल्ड vertical row. Okay, and periods are called horizontal row. जर तुम्ही मॉडर्न पिरियडिक टेबल बघितला तर बघा या रीतीने तुम्हाला मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे तर तो टेबल मिळणार आहे. मी शॉर्ट मध्ये जनरली या ठिकाणी ड्रॉ करते. याप्रमाणे मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे तर तो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे. आता या ठिकाणी बघा ग्रुप अँड पिरियड तुम्ही कशाला म्हणणार, ही जी व्हर्टिकल रो तुम्हाला दिसते या व्हर्टिकल रोला तुम्ही म्हणणार ग्रुप, आणि परत या होरिझॉन्टल रो जशा असतील त्याला तुम्ही म्हणणार पिरियड्स. ओके, लक्षात घ्या, व्हर्टिकल रो ग्रुप, होरिझॉन्टल रो पिरियड. आता जे ग्रुप्स आहेत देर आर टोटल 18 groups and 7 periods. पॉइंट लक्षात घ्या, टोटल किती ग्रुप्स आहे 18 आणि पिरियड्स किती आहे 7. तर एवढे पॉइंट्स आय थिंक सगळ्यांच्या लक्षात येत असतील. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये ग्रुप्स आणि पिरियड्स जे आहेत तर ते प्रिपेअर झालेले आहे. आता नेक्स्ट याच्यामध्ये पण बघा, जर ड्यू टू पिरियड्स अँड ग्रुप्स व्हर्टिकल रो पण आहे आणि होरिझॉन्टल रो पण आहे. But due to vertical row and horizontal row they are prepare a boxes. या ठिकाणी बघा आता हे असे बॉक्स जे आहे सिंगल बॉक्स त्या ठिकाणी प्रिपेअर होतील आणि त्या बॉक्सेस मध्ये आपण एलिमेंट्सला प्लेस करू शकतो अकॉर्डिंग टू ॲटॉमिक नंबर, अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर. ओके, their preparation or prepare a boxes. In the boxes we add element according to increasing atomic number. ओके, आय होप इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल की त्या ठिकाणी पिरियड्स किती आहे, ग्रुप्स किती आहे. टोटल देअर आर 18 ग्रुप्स अँड 7 पिरियड्स. ओके, आता याच्यानंतर बघा इच बॉक्सेस मध्ये टोटल नेक्स्ट पॉइंट 118 एलिमेंट्स आर placed. How much elements? 118 elements are placed in the modern periodic table. खूप मोठे सायंटिस्ट होते हे, ज्यांनी पिरियडिक टेबल जे आहे तर खूप मोठं रिव्होल्युशन केलंय. कारण की मास नंबर जर रिलेशन्स जे आहे तर ते डायरेक्टली लेफ्ट करून ॲटॉमिक नंबर वरती रिलेशन्स जे आहेत तर ते त्यांनी ऍड केलेलं आहे.
आता याच्यानंतर पिरियडिक टेबल जे आहे तर ग्रुप प्रिपेअर केले, पिरियड प्रिपेअर केले, सगळं त्या ठिकाणी प्रिपरेशन जे आहे तर ते झालेलं आहे. आता प्रिपरेशन नंतर त्यांनी काही ब्लॉक्स जे आहे किंवा काही ब्लॉक्स त्या ठिकाणी प्रिपेअर करण्यात आले. इन द मॉडर्न पिरियडिक टेबल there are 4 blocks S, P, D and F. बघा इथपर्यंत जनरली तुमचे 4 ते 5 3 पॉइंट्स जनरली प्रिपेअर होऊ शकतात. याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, एस ब्लॉक घ्या आणि एस ब्लॉकला एक्सप्लेन करा, प्रॉपरली एक्सप्लेन तुम्हाला करायचं आहे. देर आर 4 ब्लॉक एस, पी, डी, एफ. मग एस ब्लॉकच्या ज्या प्रॉपर्टी आहे तर त्या प्रॉपर्टीवाले एलिमेंट एस ब्लॉक मध्ये, पी ब्लॉकचे जे प्रॉपर्टी आहे तर ते एलिमेंट्स पी ब्लॉक मध्ये, डी वाले डी आणि बॉटमला एफ. या ठिकाणी बघा एस, पी, डी, एफ कसं त्यांनी जनरली प्रॉपरली डिवाइड केलंय. हा जो असेल हा असेल एस ब्लॉक, याच्यानंतर हा असेल पी ब्लॉक, याच्यानंतर हा असेल डी ब्लॉक अँड दिस वन एफ ब्लॉक. ओके, या रीतीने जनरली ब्लॉक्स जे आहे तर ते डिस्टिंग्विश केलेले आहे. एस ब्लॉक, आफ्टर दॅट डी ब्लॉक अँड पी ब्लॉक. ओके, रिकरेक्ट करा, इकडे एस ब्लॉक, इकडे पी ब्लॉक, मध्ये डी आणि आफ्टर दॅट एफ ब्लॉक. आता या ठिकाणी सगळ्यात फर्स्ट जो ब्लॉक आहे आपला एस ब्लॉक, तर तो आपण जनरली प्रॉपरली बघू. आता एस ब्लॉक मध्ये देर आर 2 ग्रुप. आता या ठिकाणी बघा सगळ्यात फर्स्ट देर आर 2 ग्रुप, अल्कली अर्थ मेटल अँड अल्कलाइन अर्थ मेटल. आता अल्कली अर्थ मेटल जे आहे त्यांना मेटल का म्हणण्यात आलेलं आहे, तर या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेऊ सोडियम आणि अल्कलाइनचं घेऊ मॅग्नेशियम. आता सोडियम जे आहे तर ते सोडियमच्या आउटर मोस्ट शेल मध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे, एक इलेक्ट्रॉन फ्रीली रिमूव्ह होऊ शकतो म्हणून त्यांना म्हटलेलं आहे मेटल. आणि सेम मॅग्नेशियम जर तुम्ही घेतलं, मॅग्नेशियमच्या आउटर मोस्ट शेल मध्ये तुम्हाला 2 इलेक्ट्रॉन्स मिळतील आणि हे दोघं इलेक्ट्रॉन्स जे आहेत तर ते इझिली रिमूव्ह होऊ शकतात. देअरफॉर इट इज कॉल्ड मेटल. ओके, रिमूव्ह होऊ शकतात पण काही नेचरमुळे ते ऍज अ कंडक्टर म्हणून यूज केलं जात नाही. आता जे एस ब्लॉक आहे, एस ब्लॉकचे किती ग्रुप सांगितले मी, 2. तर 2 ग्रुप कोणते असतील, फर्स्ट अँड सेकंड. बघा जी व्हॅलन्सी आहे तोच त्याचा ग्रुप असेल एस ब्लॉक साठी आणि मॅग्नेशियम साठी पण. किती ग्रुप असणार आहे, देअर आर 2 ग्रुप. 2 ग्रुप कोणते कोणते असतील, ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंड. ओके, नाउ नेक्स्ट पी ब्लॉक घेऊ आपण. आता पी ब्लॉक जो आहे हा पी ब्लॉक स्टार्ट होणार आहे ग्रुप 13 टू ग्रुप 18. कुठून स्टार्ट होणार, ग्रुप 13 टू 18. आता पी ब्लॉक मध्ये तुम्हाला 3 टाइप्सचे एलिमेंट्स मिळतील, दॅट इज मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. ओके, पी ब्लॉक मध्ये तुम्हाला 3 टाइप्सचे एलिमेंट्स जे आहेत तर ते मिळणार. ते तुम्हाला 3 एलिमेंट्स जे आहेत तर ते मिळणार आहे मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स. आता या ठिकाणी झिगझॅग लाईन जी आहे तर ती झिगझॅग लाईन ड्रॉ केलेली आहे. झिगझॅग लाईनच्या वर जे एलिमेंट्स असतील तर ते असतील मेटलॉइड्स, वरती जे असतील तर ते असतील नॉन मेटल्स आणि बॉटमला मेटल्स. ओके, असं त्या ठिकाणी डिस्टिंग्विश जे आहे तर ते केलेलं आहे. याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट पी ब्लॉक मध्ये तुम्ही अजून ऍड करू शकतात की जो ग्रुप 17 आहे, ग्रुप 17 एलिमेंट्स आर कॉल्ड हॅलोजन्स. ग्रुप 17 चे जे एलिमेंट्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, हॅलोजन्स जे आहेत तर ते म्हणतो, बिकॉज दे फॉर्म ऍसिड्स विथ हायड्रोजन्स, की जे ऍसिड्स फॉर्म करतात हायड्रोजन सोबत. आणि हॅलोजन्स आहे सगळ्यात फर्स्ट येणार तुमचा फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. अजून आहे ऍसिटाईन आणि ओझोनसाईन, दिस आर द रेडिओएक्टिव्ह एलिमेंट. आणि अजून त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट तुम्ही या ठिकाणी अजून लिहू शकतात पी ब्लॉकचा, जो ग्रुप 18 आहे,
Group 18 elements are called noble gas element. Noble gas element or inert gas element. बिकॉज दे डज नॉट रिॲक्ट विथ एनी अदर एलिमेंट, कारण की त्यांचं आउटर मोस्ट शेल जे आहे तर ते कम्प्लीट आहे. जेव्हा पण एलिमेंट रिॲक्ट होतं तर त्या ठिकाणी काय पाहिजे, आउटर मोस्ट जे शेल आहे एकतर इनकम्प्लीट पाहिजे आहे ना. तर या ठिकाणी त्यांचं कम्प्लीट असल्यामुळे ते कोणासोबतच रिॲक्ट होत नाही. एक्झाम्पल आहे हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन अँड झेनॉन. ओके, लक्षात घ्यायचे. हे तुम्हाला 1-1 मार्कांसाठी विचारले जातात. राईट हॅलोजन्स, राईट इनर्ट गॅस और नोबेल गॅस. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन अँड झेनॉन. किती मार्कांसाठी? जनरली 1-1 मार्कांसाठी विचारले जातात. विच आर द हॅलोजन्स. आफ्टर दॅट अल्कली अर्थ मेटल्स पण विचारले जातात. मग अल्कली अर्थ मेटल आहे सोडियम घ्या, पोटॅशियम घ्या. अल्कलाइन अर्थ मेटल्स जे आहे तर ते आहे मॅग्नेशियम घ्या, कॅल्शियम घ्या. असे 2-2, 3-3 एक्झाम्पल्स तुम्हाला लर्न करून घ्यावे लागतील. हे झालं तुमचं एस ब्लॉक आणि पी ब्लॉक बद्दल इन्फॉर्मेशन. याच्यानंतर नेक्स्ट बघा, स्क्रीनशॉट जर तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकतात. आता याच्यानंतर येते तुमचा डी ब्लॉक एलिमेंट. डी ब्लॉक एलिमेंटचं जे अनादर नेम आहे तर ते आहे ट्रान्झिशन एलिमेंट्स. डी ब्लॉक एलिमेंट्स. डी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये सगळ्यात फर्स्ट पॉइंट जो आहे तर तो पॉइंट आहे डी ब्लॉक एलिमेंट. जनरली त्याचा जो ग्रुप आहे तर तो ग्रुप आहे 3 to 12. 3 to 12 जनरली हे ग्रुप जे आहे तर त्या ठिकाणी असतील डी ब्लॉक्सचे. डी ब्लॉक्सच्या एलिमेंट्सला आपण ट्रान्झिशन एलिमेंट्स जनरली म्हणतो, बिकॉज हे एलिमेंट्स पी आणि एसच्या मध्ये आहे. ओके, प्रॉपर्टी एस पासून पी मध्ये जे ट्रान्झिस्ट करतात तर ते ट्रान्झिस्ट कोण करतं? डी ब्लॉक, म्हणून त्याला आपण म्हणतो ट्रान्झिशन एलिमेंट. आणि जो एफ ब्लॉक आहे तर त्या एफ ब्लॉकला आपण म्हणतो इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. आता याला इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स यासाठी म्हटलं गेलेलं आहे. बघा, हे तुमचं 10चं बुक आहे. ह्या 10च्या बुकमध्ये जर तुम्ही हे चॅप्टर काढलं किंवा तुमच्याकडे जर प्रॉपर पिरियडिक टेबल असेल तर प्रॉपर बघा, ह्या पिरियडिक टेबलमध्ये इथं 2 स्टार्स जे आहेत तर ते 2 स्टार्स दिलेले आहे. हे 2 स्टार्स म्हणजे की या ठिकाणी एफ ब्लॉक जो आहे तर तो ह्या ठिकाणी प्लेस आहे. ओके, ह्या ठिकाणी प्लेस आहे. पण जर मी ह्या ठिकाणी प्लेस केला असता, मी नाही, मोस्टली सायंटिस्टने जर या ठिकाणी प्लेस केला असता तर पूर्ण पिरियडिक टेबल काय झाला असता? डिस्टर्ब झाला असता. म्हणून त्यांनी काय केलं की एक वेगळा ब्लॉक प्रिपेअर केला आणि त्याला बॉटमला दिला. वेगळा ब्लॉक जो आहे तर तो यासाठी की मोस्ट ऑफ जे एलिमेंट्स आहे एफ ब्लॉकचे ते रेडिओ आहे. रेडिओ मीन्स विच एमिट्स द रेडिएशन. आता इनर ट्रान्झिशन याच्यासाठी म्हटलंय की ट्रान्झिशन एलिमेंट्सच्या मध्ये आहे ते, देअरफॉर इट इज कॉल्ड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. ओके, आय होप इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम मला तरी वाटत की राहायला पाहिजे, आणि जर असेल तर प्लीज मला कळवा. आता ट्रान्झिशन एलिमेंट्स जे आहे हे ट्रान्झिशन एलिमेंट्स झाले. एफ ब्लॉकला इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणण्यात आलं. इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स मध्ये 2 ब्लॉक होते. त्याला फर्स्ट आहे लॅन्थेनाइट सिरीज, सेकंड वन आहे ऍक्टिनाइट सिरीज. ओके, हे 2 ब्लॉक्स जे आहेत तर हे 2 ब्लॉक्स त्या ठिकाणी डिस्टिंग्विश झाले. तर हा झाला तुमचा पूर्ण पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबल पॉइंट लक्षात घ्यायचे, 4 ब्लॉक एस पी डी एफ. एस मध्ये 2 ग्रुप, पी मध्ये 13 to 18, डी मध्ये जे ग्रुप असणार आहे तर ते असणार आहे तुमचे 3 to 12. डी ब्लॉकला आपण ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो. डी ब्लॉक हे मेटल्स आहे. त्याच्यानंतर हे ऑलमोस्ट सॉलिड मध्ये तुम्हाला मिळतील. फक्त आय थिंक एक्सेप्शनल मर्क्युरी आहे की जे सॉलिड मध्ये मिळणार नाही. ओके, आणि त्याच्यानंतर पी ब्लॉक मध्ये 3 एलिमेंट्स तुम्हाला मिळणार आहे, मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलाइट्स. त्याच्यानंतर झिगझॅग लाईनच्या साईडला तुम्हाला मेटलाइट्स मिळेल, अप्पर साईडला नॉन मेटल्स, बॉटमला मेटलाइट्स. लास्टचा जो ग्रुप आहे 18 त्याला आपण म्हणणार नोबेल गॅस. तर हे शॉर्टली पिरियडिक टेबल जे आहे तर ते लक्षात घ्या.
कारण की पिरियडिक टेबल हे पुढच्या वर्षी पण आहे, म्हणजे 11वी मध्ये. ओके, इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. आय होप आजचा व्हिडिओ सगळ्यांना लक्षात आलेला असेल. आता याचा एकच टॉपिक बाकी आपला कॅरेक्टरिस्टिक्स है ना, की तुम्हाला पिरियडिक टेबलच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स ज्या आहेत तर त्या कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. इम्पॉर्टंट टॉपिक आहे कॅरेक्टरिस्टिक्स, तर त्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण उद्या कव्हर करू आणि उद्या ऑलमोस्ट आपलं हे चॅप्टर संपेल. आणि त्याच्यानंतर जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि माझे आता 100 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे. आता माझी वाटचाल आहे 200 सबस्क्रायबर. स्टेप बाय स्टेप जाऊ आपण. ओके, तर प्लीज सबस्क्राईब करा, मोस्टली शेअर करा. जर तुम्ही शेअर करणार तरच माझा व्हिडिओ जो आहे तर तो स्प्रेड होईल. थँक्यू.